शेतकरी मित्रांनो नमस्कार, राम राम। शेतकरी मित्रांनो, आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि यावर्षी आपण आपल्या शेतामध्ये कापसाची लागवड केलेली असेल तर 100% हा व्हिडिओ आपण पूर्ण बघावा। या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची उपयोगाची माहिती सांगत आहे। त्या अगोदर आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आपल्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याच चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना इथून पुढे कापूस खरेदी सुरू झाल्यानंतर कापसाचे बाजारभाव सुद्धा बघायला मिळेल। हा व्हिडिओ मात्र पूर्ण बघा, महत्त्वाची माहिती सांगतो। मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी कालच एक न्यूज आलेली आहे। पहा काय न्यूज आलेली आहे की जे काही भारत सरकारने 11% आयात शुल्क आहे तर तो काढून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये अडचण अशी झालेली आहे की आणि अगोदर हा जो निर्णय होता तर तो 19 ऑगस्टपासून तर 31 सप्टेंबरपर्यंत म्हणजे 43 दिवसासाठी हा निर्णय अगोदर होता, परंतु त्या निर्णयाला आता डिसेंबरपर्यंत 31 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आलेली आहे। आणि याच्या परिणामामुळे झालंय काय की इतर देशातला जो कापूस आहे तर तो भारतात आयात होण्याचं प्रमाण अधिक होईल आणि परिणामी कापसाच्या बाजारभाव जे अपेक्षित आहे तर म्हणावं तसे बाजारभाव मार्केट चालणार नाही। म्हणजे अगदी डिसेंबरपर्यंत कापूसाचे दर जे कापूस भाव आहे कापसाचे जे दर आहे तर ते कमी राहण्याची शक्यता दाट आहे। आणि मग याच्यामुळे आपण शेतकरी बांधवांनी आता काय करायचं आहे, किमान कापसाला आपल्याला हमी भाव तरी मिळाला पाहिजे। म्हणून तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती सांगतो की CCIच्या कापूस खरेदीसाठी 1 सप्टेंबरपासून नोंदणी सुरू होत आहे आणि पहिल्या टप्प्यात 10 केंद्र खरेदीची तयारी आहे। मध्यम कापसाला 7,710 तर लांब कापसाला त्यापेक्षा 500 रुपये जास्त आहे। म्हणजेच जवळपास यावर्षी 589 रुपयाने दरवाढ झालेली आहे। आता हा भाव 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर नोंदणी प्रोसेस लक्षात घ्या। कपास किसान हे ॲप आपण डाउनलोड करा, मोबाईल नंबर टाका, OTP येईल, OTP आल्यानंतर ते व्हेरीफाय करा। नोंदणी करताना तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर, बँक खात्याची माहिती, IFSC कोड, खाते क्रमांक, बँकेचे जे काही कागदपत्र आहे तर त्याचबरोबर पेरणी नोंद क्षेत्र नोंद असलेला 7/12 आधार कार्ड माहिती व्यवस्थित भरा। आणि तुमच्यासाठी यावर्षी अशी की स्लॉट बुकिंगची सुविधासुद्धा असल्याने शेतकऱ्याने निवडलेला स्लॉट दरम्यान त्यांना कापूस आता विक्री करता येईल आणि कापूस खरेदीचा मेसेजसुद्धा येईल। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की जर कमीत कमी आपल्याला जर हमी भाव जर पाहिजे असेल आणि त्या दराने कापूस आपला खरेदी झाला पाहिजे असं वाटत असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने किसान ॲप डाउनलोड करून आपण त्या ठिकाणी ही माहिती पूर्ण भरा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।